स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। आपल्या चॅनलने आता 5000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला आहे। आपल्या सर्वांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलचे मेंबर्स, सबस्क्रायबर्स, व्ह्यूअर्स आणि वेल विशर्स या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे। यापुढेही आम्ही आपल्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहू। त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद। म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 881A आणि 881B लाईफ रिपब्लिक सेक्टर R35 एव्हेन्यू हार्मोनी रेसिडेन्सी जांभे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 881A हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 277 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 27.62 स्क्वेअर मीटर म्हणजेच 297 स्क्वेअर फीट आहे आणि 28.07 स्क्वेअर मीटर म्हणजे 302 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 11,54,800 रुपीज आणि 12,54,600 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 881B हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 462 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 46.04 स्क्वेअर मीटर म्हणजे 495 स्क्वेअर फीट आहे आणि 46.77 स्क्वेअर मीटर म्हणजे 503 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 18,57,100 रुपीज आणि 19,90,200 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट मारुंजी रोड जवळ जांभे येथे आहे आणि म्हाडासाठी असलेला हा प्रोजेक्ट लाईफ रिपब्लिकच्या टाउनशिप मध्येच आहे। गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत। हा मारुंजी रोड आहे। या रोडवरच आपल्याला लाईफ रिपब्लिकची एंट्री दिसेल। तिथून आपल्याला आत पुढे जायचे आहे। ते आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत। पुढे गेल्यावर आपल्याला एक सर्कल लागेल आणि सर्कल पार करून आपल्याला पुढे जायचे आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक सर्कल लागेल। त्या सर्कल वरून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्ट घेऊन परत राईट घ्यायचा आहे। थोडं पुढे गेल्यावर आपल्याला म्हाडासाठी असलेला हा प्रोजेक्ट लागेल। या म्हाडासाठी असलेल्या प्रोजेक्ट जवळून इलेक्ट्रिक हाय टेन्शन लाईन जाते। हा दिसत असलेला अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट म्हाडासाठी आहे। या ठिकाणीच 5 बिल्डिंग मध्ये 8 विंग बनणार असून म्हाडासाठी वेगळा क्लब हाऊस सुद्धा असणार आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2027 आहे। या प्रोजेक्टवर 2 लिटिगेशन आहेत। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत विंग A1, विंग A2, विंग B2, बिल्डिंग D आणि बिल्डिंग E या 3 विंग आणि 2 बिल्डिंग असून त्यामध्ये 472 फ्लॅट म्हाडासाठी उपलब्ध आहेत। पण या लॉटरीसाठी 881A मध्ये 277 आणि 881B मध्ये 462 असे एकूण 739 फ्लॅट म्हाडाने उपलब्ध करून दिले आहेत। उरलेल्या 3 B1, C1 आणि C2 मधील फ्लॅट सध्या तरी रेरावर अपडेट नाहीत। कदाचित ते पुढे होईल आणि या सर्व बिल्डिंग 9 फ्लोअरच्या आहेत। हा या प्रोजेक्टचा लेआउट आहे। यामध्ये म्हाडासाठी दिलेल्या 5 बिल्डिंग दिसत असून त्यांच्यासाठी वेगळा क्लब हाऊस देण्यात आला आहे आणि या प्रोजेक्टच्या जवळून इलेक्ट्रिक हाय टेन्शन लाईन जाताना दिसत आहे। हे 8 विंगच्या फ्लॅटचे डिटेल्स आहेत। यामध्ये दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत ज्या विंग रजिस्टर आहेत त्यांना हायलाइट केलेले आहे। हा पार्किंग लेआउट आहे। यामध्ये फक्त 2 व्हीलर आणि सायकल पार्किंगचे नियोजन केले आहे। महत्त्वाचे म्हणजे ग्राउंड फ्लोअरला सुद्धा फक्त स्कूटर पार्किंगच देण्यात आले आहेत।
कार पार्किंगसाठी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही। हे पार्किंग स्टेटमेंट आहे। यामध्ये स्कूटरसाठी 1386 आणि सायकलसाठी सुद्धा 1386 पार्किंग देण्यात आले आहेत। कारसाठी पार्किंगचे कोणतेही नियोजन नाही। फ्युचरमध्ये कार पार्किंगसाठी प्लॅनमध्ये काही बदल होऊ शकेल किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु सोसायटी हँडओव्हर झाल्यावर सोसायटी एजीएम मध्ये ठराव होऊन पार्किंग बाबत निर्णय किंवा बदल होऊ शकतो। हा A1 विंगचा टिपिकल फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये एका फ्लोअरवर 8 फ्लॅट असून 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आल्या आहेत। माळाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी देण्यात आली आहे। हा A2 विंगचा टिपिकल फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 14 फ्लॅट असून 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत। हा B2 विंगचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये रेफ्युजी एरिया दिला असून 12 फ्लॅट दिले आहेत, 3 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट दिल्या आहेत। हा D बिल्डिंगचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 9 फ्लॅट, रेफ्युजी एरिया, 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस दिल्या आहेत। हा E बिल्डिंगचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 8 फ्लॅट असून 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस दिल्या आहेत। म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी दिलेली आहे। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, लिव्हिंगच्या लेफ्ट साइडला किचन असून लिव्हिंगच्या समोर मास्टर बेड दिला आहे, म्हणजे 1 BHK ला कॉमन वॉशरूम दिलेला नाही। हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, लिव्हिंग रूमच्या लेफ्ट साइडला किचन आहे, लिव्हिंगच्या पुढे लेफ्ट साइडला पॅसेज असून त्याच्या राईट साइडला फर्स्ट बेडरूम आणि लेफ्ट साइडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड दिला आहे। या म्हाडाच्या प्रोजेक्टसाठी वेगळा क्लब हाऊस देण्यात आला आहे। या प्रोजेक्टचे लोकेशन मारुंजी रोड पासून थोडेसे आत आहे, परंतु कनेक्टिव्हिटी चांगली आहे। हा प्रोजेक्ट महत्त्वाच्या रस्त्यांना कनेक्ट असून हिंजवाडी IT पार्कच्या जवळ आहे। जे लोक टेक सेक्टरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे लोकेशन फार चांगले आहे। या प्रोजेक्ट पासून मुंबई बेंगलोर हायवे 5 किलोमीटर, हिंजवाडी रोड 1.5 किलोमीटर अंतरावर आहेत। या प्रोजेक्ट पासून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, शॉपिंग सेंटर, कमर्शियल हब, ट्रान्सपोर्टेशन हब, हॉस्पिटल्स यासारख्या सुविधा जवळपास आहेत। लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत। कनेक्टिव्हिटी 4 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5। इथे बिल्डरच्या 1 BHK ची प्राइस 40 लाख रुपीज आणि 2 BHK ची प्राइस 60 लाख रुपीज आहे। इथे बिल्डरच्या फ्लॅटची आणि म्हाडाच्या फ्लॅटची तुलना होऊ शकत नाही। बिल्डरच्या फ्लॅटची प्राइस आणि म्हाडाच्या फ्लॅटची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीपेक्षाही कमी मध्ये मिळत आहेत। इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 19,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 25,000 रुपये आहे, पण म्हाडाच्या 1 BHK च्या फ्लॅटसाठी अंदाजे 12,000 रुपये आणि 2 BHK साठी अंदाजे 16,000 रुपये रेंट मिळू शकतो। तसेच पजेशन 2 वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो। मायनस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टवर 2 लिटिगेशन आहेत आणि प्रपोज कंप्लीशन डेट 2 वर्षांनी म्हणजे डिसेंबर 2027 आहे। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत 8 विंग पैकी फक्त 5 विंगचे रजिस्ट्रेशन आहे आणि कार पार्किंगसाठी कोणतेही नियोजन केलेले नाही। आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रोजेक्टला लागूनच इलेक्ट्रिक हाय टेन्शन लाईन जाते। प्लस पॉइंट मध्ये ह्या प्रोजेक्टचे लोकेशन हिंजवाडी IT पार्कच्या जवळ आहे। म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे। म्हाडासाठी वेगळा क्लब हाऊस देण्यात आला आहे। हा प्रोजेक्ट लाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये असल्यामुळे काही सोयी सुविधा मिळू शकतात आणि हे फ्लॅट आपल्याला फक्त 12 लाखांपासून मिळत आहेत। इथे जास्त प्रमाणात घरे असल्यामुळे आपल्याला घर मिळण्याची शक्यता जास्त आहे। जर आपण 2 वर्ष थांबू शकत असाल आणि आपल्याला घराची खरोखरच गरज असेल तर आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही। आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता। धन्यवाद।